हॅलो मॅम, माझी डिलिव्हरी होऊन जस्ट 5 दिवस झाले. माझं ब्रेस्ट खूप हेवी आणि हार्ड झालं. सो हे जे आत्ता तू प्रॉब्लेम सांगितले आहेत हे जनरली पोस्ट डिलिव्हरी डे 3 to डे 7 सगळ्याच मदर्सला होऊ शकतं. ह्याला आपण फिजिओलॉजिकल एन्गॉजमेंट म्हणतो. तर फिजिओलॉजिकल एन्गॉजमेंट किंवा ब्रेस्टमध्ये हार्डनेस, फुलनेस किंवा दुधाच्या गाठी होणं हे बेसिकली नवीन मदर असल्यामुळं जर नीट एम्प्टी होत नसेल किंवा मदरनी ते दर 3 तासाला आपण म्हणतो हे फ्रिक्वेंटली एम्प्टी जर होत नसेल आणि किंवा मग मिल्कचा ओव्हर सप्लाय ओ नॉर्मल सप्लाय ह्या सगळ्या गोष्टींमुळं ब्रेस्ट हार्डनेस हा होतोच. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर बाळाची पोझिशन किंवा लॅच नीट करणं जेणेकरून बाळ पूर्णपणे ब्रेस्ट एम्प्टी करू शकतं, जेणेकरून फ्रिक्वेंट ब्रेस्ट मिल्क रिमूव्हल होतं किंवा बाळ डिमांडच दाखवत नसेल अशा वेळेस पण ब्रेस्ट एम्प्टी होत नाहीत. मग त्याला तुम्ही काय करणार तर अशा वेळेस ब्रेस्ट पंप किंवा हँड एक्सप्रेशन ऑफ मिल्क ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पण आता कधी कधी गाठींमुळं मिल्क नीट फ्लो पण होत नाही. मग त्याला तुम्ही काय कराल तर गरमनी शेकायचं, गरम कोणत्याही मसाजनी शेकायचं. म्हणजे हीट वॉटर बॅग घ्या तुम्ही किंवा इलेक्ट्रिक पॅड घ्या किंवा तुम्ही टॉवेल गरम पाण्यामध्ये डिप करून ब्रेस्टला जिथं गाठ वाटते किंवा हार्डनेस वाटते तिथं नीट लावून हाताने थोडंसं मसाज करून ब्रेस्ट मिल्क काढायचा प्रयत्न करायचा. पण ह्या स्टेजला आपण लवकर कंट्रोलमध्ये नाही आणलं तर ही स्टेज पुढे मॅस्टायटिस किंवा ॲप्सिसमध्ये जाऊ शकते, जेणेकरून आपल्याला रिमूव्हलची गरज पडू शकते. सो लवकरातल्या लवकर ही कंडिशन कंट्रोलमध्ये आणणं, फ्रिक्वेंट ब्रेस्ट मिल्क रिमूव्हल आणि गेटिंग द बेबी टू लॅच प्रॉपरली ह्या गोष्टींमुळं हे 2 ते 3 दिवसात रिझॉल्व्ह होऊ शकतं.